नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 14 डिसेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग सुद्धा त्यांनी खूप असा छान दाखवलेला आहे. आजच्या भागात तर वसू आणि रम्या मानिनीला सापडता सापडता पुराव्यानिशी राहतात आणि या दोघी थोडक्यात वाचतात आणि त्यानंतर चक्क आता पार्थने आपली जी पैज लावलेली असते काव्यासोबत की बरोबर मी तुमच्या मनामधलं तुमच्या ओठांवरती आणूनच राहणार आणि ती गोष्ट बरोबर त्याने इथे साध्य केलेली आहे. काव्य आता कबूल करते की मला हे लग्न हवं आहे आणि ती सगळं काही बोलून दाखवते रागाच्या भरामध्ये. तर तेव्हा पार्थ तर तिच्याकडे बघून छान हसत असतो आणि इकडे नंदिनीने सुद्धा आपल्या मनामध्ये बोललेलं आहे की पार्टी नंतर ती सगळं काही जीवाला तिच्या मनामधलं सांगणार आहे. तर मित्रांनो चला आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूयात. आता पिहू रम्या आणि वसूला म्हणते, अगं कुठं गेला होतात तुम्ही दोघी सुद्धा, आम्ही किती शोधत होते तुम्हाला, म्हणजे कुठे बाहेर गेला होतात का? तर वसू तिला म्हणते हो, पण तू कशासाठी विचारतेस? तर पिहू म्हणते नाही ग, सहजच विचारलं, माझं ना तुमच्या दोघींच्याकडे एक छोटस काम आहे आणि म्हणते मी ना म्हणजे सगळ्यांचा कव्हर केलेला आहे, फक्त तुमच्या दोघींचाच राहिलेला आहे. तर वसू तिला विचारते कव्हर काय कव्हर केलेला आहेस? तर पिहू सांगते बाईट्स, अगं सगळ्या फॅमिली मेंबर्सचे बाईट्स घेऊन झालेले आहेत, आता फक्त तुमच्या दोघींचेच राहिलेले आहेत. तर तेव्हा रम्या म्हणते बाईट्स, अरे वा कसले बाईट्स? तर तेव्हा पिहू म्हणते अगं उद्या जीवा दादा आणि काव्या बहिणीची सक्सेस पार्टी आहे ना, आणि असं तिने म्हटल्यानंतर या दोघी तर भलत्याच खुश होतात. तर पिहू पुढे म्हणते प्रोजेक्टर वगैरे सगळं काही आहे आणि सगळ्यांचे बाईट्स त्याच्यावरचीच दिसणार आहेत, ही ना नंदिनी वहिनी आणि पार्थ दादाची आयडिया आहे आणि मी आहे कॅमेरा गर्ल आणि मला ना तुमच्या दोघींचे बाईट्स हवे होते, तुम्ही द्याल ना मला बाईट्स? तर वसू आता लगेचच रम्याला हळू आवाजात म्हणते अगं रम्या, आपण ना बॉम्ब उडवायला बळीचा बकरा शोधत होतो ना? तर रम्या म्हणते आणि बळीचा बकरा तर वेळेचं आमंत्रण पत्रिका घेऊन स्वतःच आलेला आहे की, असं म्हणून त्या दोघी सुद्धा हसू लागतात आणि त्या आता दोघी पक्क्या करतात की आता पिहूलाच बळीचा बकरा बनवायचं. तर पिहू त्यांचं कुजबुज ऐकते आणि म्हणते तुम्ही दोघी काय कुजबुजताय, मला पण सांगा ना जरा. तर वसू म्हणते अगं ते बाईट्स द्यायचे आहेत ना तुला, मग त्या काय द्यायच्या ते ठरवत होतो. आणि आता या दोघींचं असं जबरदस्त इकडे प्लॅनिंग चालू असतं आणि परत त्यांनी आता दुसऱ्या दिवशी सकाळचा सीन दाखवलेला आहे. मानिनी कुणाला तरी आमंत्रण देत असते आणि म्हणत असते नाही नाही असं कसं चालेल, मला सांगा तुम्ही जेव्हा बाहेर जाता तेव्हा शारदाताई जातात ना एकट्या एकट्या सगळीकडे, मग तुम्ही तर यायलाच पाहिजे, असं कसं चालेल? अहो जावयाचं आणि मुलीचं कौतुक करायला पाहिजे ना, आणि तुम्ही नाही आलात तर हिरमोड होईल दोघांचा. आणि हो आरुषीला बरोबर घेऊन या, म्हणजे आता ती मित्रांनो धनंजय सोबत बोलत असते आणि पुढे ती म्हणते आणि आरुषी ना हॉस्टेलमध्ये गेले तेव्हापासून आम्हाला भेटलेलीच नाहीये, आम्ही वाट बघतोय ना तिची, असं ते सर्व काही बोलत असते. आणि आता हे चौघे अचानकपणे मागून येतात आणि ते चौघे सुद्धा मिळून एक छान असा प्लॅन करतात आणि एकदम तिच्या जवळ येऊन चौघेच्या चौघे मागून तिला भॉ करतात आणि ती जोराची घाबरते आणि हे चौघे सुद्धा मोठमोठ्याने हसू लागतात. आणि आता मानिनी त्यांना विचारते आलात मग कशी झाली कुर्गची ट्रिप? तर पार्थ म्हणतो एक नंबर. तर मानिनी त्याला एक फटका मारते आणि म्हणते कुर्गला गेला होता आणि नाही नाही तुम्ही कुठे जाताय काय प्लॅन करताय हे मला तुम्हाला सांगायचं नसतंच ना, जाऊ देत, असं म्हणून ती रुसून बसते. तर तेव्हा आता हे दोघे सुद्धा तिच्या शेजारी बसतात आणि आता जेव्हा म्हणू लागतो बडे भैया काही लक्षात येते का रे तुझ्या, कोणाच्या तरी नाकावरती राग ना ठाण मांडून बसलाय. तर तेव्हा पार्थ सुद्धा मानिनीकडे बघतो आणि म्हणतो अरे हो रे दिसतोय दिसतोय, आणि परत तो एकदम मानिनीच्या जवळ बसतो आणि म्हणतो तुला सांगतो आई हे ना सगळं याच्यामुळे झालं याच्यामुळे. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे मी मी काय केले का? तर काव्य सुद्धा म्हणते हो घरातल्या प्रेशर कुकर मध्ये राग खगतोय म्हणजे याला एकच आहे जन्मेजय देशमुख. तर जेव्हा परत विचारतो हो पण मी काय केलंय खरं? तर तेव्हा पार्थ म्हणतो आई तुला खरंच सांगतो याने ना ते कुर्गचं बुकिंग करायसाठी ना ते कुठल्या तरी भंगार ऑफिस मध्ये गेला आणि हा सगळा काही प्रॉब्लेम आला. तर तेव्हा मानिनी त्याला अजून एक फटका मारते आणि म्हणते तो असू दे तिकडे भंगार, पण तुला नाही का कळवता येत मला, असं म्हणून ती तिथून उठते आणि परत दुसरीकडे जाऊन बसते. तर तेव्हा हे परत चौघेजण तिच्या जवळ जातात आणि जीवा आणि आता नंदिनी म्हणते आई मला वाटते पार्थ एकदम बरोबर बोलतायत आणि तुम्हाला तर माहितीये ना जीवाना किती सवय आहे ते फुशारक्या मारायची. तर तेव्हा जीवा म्हणतो अगं हे चकाचक बाई तू माझ्यावरती काय उलटतेस, तुम्हा तिघांचं ठरत नव्हतं की नक्की कुठे जायचंय ते, म्हणून मला पुढाकार घ्यावा लागला, मला डिसिजन घ्यावा लागला आणि त्यात आता त्या ट्रॅव्हल एजन्सीने घोळ घातला, त्याला मी काय करू? तर तेव्हा नंदिनी म्हणते अरे मी काय करणार होतो म्हणजे काय, मग घरातून निघताना सांगायचं नव्हतं ना की आपण
कुरुगला जाणार आहोत म्हणून. तर तेव्हा पार्थ परत मानिनी जवळ बसतो आणि म्हणतो तुला सांगतो आई अगं आम्हाला कुरुगला नेणार म्हणाला आणि फार्म हाऊसला घेऊन गेला तो. तर मानिनी परत त्याला अजून एक फटका मारते आणि तिथून उठून दुसरीकडे जाऊन बसते. तर तेव्हा आता जीवा काव्याला इशारा करतो तेव्हा आता काव्या पुढे होते. तर काव्या म्हणू लागते नाही नाही याला काही अर्थच नाहीये खरं तर. आणि आता अचानक फार्म हाऊसला जायचा प्लॅन झालाय तर ज्याला कळवलं पाहिजे त्याला तर कळवलंच नाही म्हणजे काय काय रे बाबा हे. तर नंदिनी म्हणते नाही नाही चूक त्यांचीच आहे ज्यांनी कुरुगला जाण्याचा प्लॅन केला आणि ही सगळी काही तुमची जबाबदारी होती जीवा. रुसणाऱ्या माणसाला रुसू न देण्याची तुमचीच जबाबदारी होती ती. तर तेव्हा आता मानिनी नंदिनीला एक फटका मारते आणि काव्याला सुद्धा एक मारते आणि म्हणते नंदिनी काव्या तुम्ही दोघी सुद्धा लबाड झाला अगदी म्हणजे तुम्ही दोघी सुद्धा यांना जॉईन झालेला आहे या टोणग्यांना. थोडक्यात काय आता माझ्या सुना सुद्धा आता माझ्या राहिलेल्या नाही. तर पार्थ सुद्धा लगेच सूर ओढतो आणि म्हणतो खरं आई आहे आई सुना सुद्धा आता तुझ्या राहिलेल्या नाहीयेत. पाणीपुरी खायच्या दिवशी आपली साईड घेतली ना म्हणून या वचपा काढतायत. तर नंदिनी म्हणते अहो पार्थ काही काय बोलताय तुम्ही. नाही नाही आई तुम्हाला ना हसवण्यासाठी थोडासा खोडकरपणा केला एवढंच. तर काव्या पुढे म्हणते आणि मानिनी देशमुखांना न सांगता फार्म हाऊस वरती जाण्याचा प्लॅन नव्हता आमचा. तर जेव्हा म्हणतो मग तर पार्थ लगेचच त्याला म्हणतो अरे तुझाच होता तो. तर मानिनी आता हसू लागते म्हणते असू देत. तर जीवा म्हणतो अरे बापरे हसली बाबा एकदाची म्हातारी. तर आता मानिनी नंदिनीला म्हणते अगं तू ना याला तर बदडूनच काढ. तर पार्थ लगेचच त्याला मारल्यासारखं करू लागतो मारू का. तर मानिनी पुढे म्हणते सारखंच बघ ना तो मला म्हातारी म्हणतो. बरं जाऊ देत मला आता सांगा तुमची ट्रिप कशी झाली. तर काव्या म्हणते मस्त एकदम धमाल केली आम्ही खूप गप्पा मारल्या अहो क्रिकेट सुद्धा खेळलो. तर पार्थ म्हणतो जेवायची वेळ आली ना तेव्हा मस्तपैकी मी माझी आपली ट्रिक वापरली. तर तेव्हा मानिनी लगेचच म्हणते कुठली चिट्ट्याची का. तर पार्थ म्हणतो हो करेक्ट. तर मानिनी म्हणते म्हणजे फसवलत का या दोघींना. तर पार्थ म्हणतो नाही ना काय झालं या बोक्याला या मांजरीने चान्सच दिला नाही. तर काव्या म्हणते नाही ते खरं आहे पण झालं कोणाच्या मनासारखं तुमच्याच ना. तर मानिनी विचारते म्हणजे काय. तर पार्थ म्हणतो अगं आई काय आहे ना जीवानी काव्या या दोघांची चिठ्ठी आली त्यांनाच स्वयंपाक बनवावा लागला. तर नंदिनी पुढे म्हणते आणि आई जेवण झाल्यानंतर जीवानी कविता सुद्धा केली असं तिने सांगितल्यानंतर काव्या म्हणते अगं ताई पूर्ण सांग अर्धवट माहिती देऊ नको. आणि म्हणते पूर्ण माहिती अशी आहे की फक्त जन्मेजयने नाही तर नंदिनी ताई आणि जन्मेजय दोघांनी मिळून एकमेकांच्या साठी कविता केलेली आहे. असं म्हटल्यानंतर आता जीवा सुद्धा लाजल्यासारखं करू लागतो आणि नंदिनी सुद्धा. तर पार्थ म्हणतो अरे लाजला. तर नंदिनी म्हणते असं आहे का मग तू आणि पार्थ दोघांनी पंजा लढवला त्याचं काय ते सांग ना तू. तर काव्या म्हणते हो तेही झालं आणि म्हणते मी जिंकले. तर तेव्हा मानिनी म्हणते हो आणि विचारते अरे पंजा लढवण्यात ही जिंकली. अरे पार्थ लाज वाटते का तुला हॉरिबल आहेस तू. तर तेव्हा जीवा म्हणतो अगं आई लाज काढली आणि लाज. तर तेव्हा पार्थ आता म्हणतो पंजा लढवण्यात हरलोय पण मी बायकोला जिंकलंय आणि पंजाचं काय कौतुक आहे असं म्हटल्यानंतर सर्वजण हसू लागतात. तर काव्या तर एकसारखी प्रेमाने अगदी पार्थकडे बघत असते. तर मानिनी म्हणते छान म्हणजे मज्जा केलीत तुम्ही. तर नंदिनी सांगते आणि हे सगळं काही ना आम्ही ट्रूथ अँड डेअर मध्ये खेळलेलो आहे आई. तर मानिनी पुढे म्हणते अजून काय काय केलं सांगा ना. तर जेव्हा म्हणतो अगं ए थांब ना जरा तुला सगळं काही आत्ताच ऐकायचंय का आम्ही थकलोय ना आता फ्रेश होऊ देत ना जरा. म्हाताऱ्यांना कसं असतं सगळं काही आत्ताच ऐकायचं असतं असं त्याने म्हटल्यानंतर मानिनी तर जागेवरून उठतेच आणि त्याला मारूच लागते. तर तेव्हा जेव्हा इकडे तिकडे पळू लागतो आणि तिथून पळत निघून जातो. तर पार्थ लगेचच म्हणतो आई तू ऐकून घेतलंस मी नसतं ऐकून घेतलं. असं म्हटल्यानंतर आता मानिनी त्याला सुद्धा फटके मारू लागते आणि पार्थ सुद्धा तिथून आता पळून जातो. तर मानिनी म्हणते आगाऊ झालेत नुसते असं म्हणून ती हसू लागते आणि त्यानंतर या दोघींना जवळ घेत म्हणते खुश दिसताय दोघी सुद्धा. तर इकडे आता या दोघी स्वयंपाकघरामध्ये असतात वसू आणि रम्या आणि या दोघींनी ते सगळं काही बघितलेलं असतं ऐकलेलं असतं तिथूनच. आणि रम्या खूप राग करत असते आणि वसू तिला विचारते अगं तुला काय झालं होता. तर रम्या म्हणते अगं बघ ना फार्म हाऊस वरून कशा मज्जा करून आलेले आहेत सगळे आणि सगळे कसं हसत खेळत सांगतायत किती आनंदी आहेत ते. तर वसू म्हणते अगं रम्या मरणाआधीचे दिवस काही एन्जॉय करतात हे सगळेजण आणि करू देत त्यांना कल्पना सुद्धा नाहीये की असे हसण्या खेळण्याचे दिवस यांच्या आयुष्यामध्ये परत कधीच येणार नाहीयेत. तर रम्या म्हणते अगं आई पण मला एक गोष्ट कळत नाहीये काव्य आणि जीवाला त्यांचं नातं काय होतं हे माहिती आहे ना तरी सुद्धा असं निर्लज्जपणाने कसं काय वागू शकतात हे. म्हणजे तू विचार कर ती चौघजण ट्रिपला गेलेले आहेत आणि ती ट्रिप कॅन्सल झाली तरी सुद्धा ते घरी नाही आले फार्म हाऊसला गेले. तिथे गेल्यानंतर ते एकमेकांशी चांगलं बोलले वागले आणि अगं आई जीवाने काव्याने एकत्र जेवण सुद्धा बनवलं. कसं काय करू शकतात हे सगळं काही.
ही लोक? तर वसू म्हणते, अगं रम्या, काही लोकांच्याकडे ना मन मारून जगायची कला असते आणि कदाचित या दोघांना ते जमलं असेल. तर रम्या म्हणते, आई, आणि त्या दोघांनी कदाचित सगळं काही विसरून नवीन नातं जगायचं ठरवलं तर नसेल ना? तर वसू म्हणते, अगं रम्या, जरी त्यांनी स्वीकारायचं ठरवलं असेल तरी सुद्धा आता त्या गोष्टीचा काही एक उपयोग होणार नाहीये, कारण या सगळ्याची ना या चौघांना कल्पना सुद्धा नाहीये रम्या. तर आता रम्या म्हणते, तू एक गोष्ट ऑब्झर्व केली आहेस का आई? मामीने जेव्हा विचारलं की ट्रूथ अँड डेअर मध्ये काय झालं, तेव्हा जीवाने विषय टाळला. आणि काय झालं असेल ग त्या गेम मध्ये? म्हणजे कोणी कुणाला काही ट्रूथ सांगितलं असेल का? तर वसू म्हणते, कळेल, काही तासातच कळेल रम्या. आणि हे स्वतःच ना जाहीरपणाने सगळं सगळ्यांच्या समोर सांगतील आणि एक खूप मोठं सत्य ना सगळ्यांच्या समोर येणार आहे, ज्यामुळे ना या चौघांच्या सुद्धा आयुष्याची उलथापालथ होणार आहे. तर रम्या म्हणते, का कुणास ठाऊक मला आता सतत सारखं वाटते की आपल्याला पाहिजे तसंच घडते ना सगळं, का आपल्याला फक्त तसं वाटते? तर वसू म्हणते, जे काही घडतंय ना रम्या, ते पार्थच्या नावाचं मंगळसूत्र तुझ्या गळ्यामध्ये पडावं म्हणूनच घडतंय. अगं, यांच्या हसण्याने इतकी का बेचैन होतेस तू? यांच्या हसण्या खिदळण्याचा ना हा शेवटचा दिवस आहे. उद्या बघ, या चौघांचे चेहरे सुद्धा बघण्यासारखे झालेले असणार आहेत. तर रम्या आता तिला विचारते, बरं ते ठीक आहे, ते गिफ्टचं फोटो वगैरे सगळं काही व्यवस्थित ठेवलंयस ना तू? तर वसू म्हणते, अगं हो, सगळं काही नीट व्यवस्थित बॅगेमध्ये ठेवलेलं आहे, तू नको काळजी करूस. आणि आता या दोघींचं असं इकडे सगळं चालू असतं आणि इकडे त्यांनी परत हा सीन, इकडं यांचा सीन दाखवलेला आहे. काव्या पार्थला म्हणत असते, आपण डिवोर्स फाईल केलेला आहे, हे काका काकूंना अजून सांगितलेलंच नाही आपण. तर पार्थ म्हणतो, हो खरं आहे, सांगितलेलं नाहीये आपण. त्या दिवशी डिवोर्स घ्यायचं आपण ठरवलेलं होतं, त्याच दिवशी सांगणार होतो, पण नेमकंच आनंदाचा दिवस आलेला होता आणि त्यावेळेस परत आई बाबा टेन्शन मध्ये आलेले होते, म्हणून आपण बॅकफूट वरती गेलो आणि परत कधीतरी सांगू हा विचार केलेला होता. तर काव्या म्हणते, पण नंतर कधी सांगूच शकलो नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून परत कधी सांगावं असं वाटलंच नाही आणि आता सतत लपवाछपवी करावी लागते. तर पार्थ म्हणतो, मी एका एक्स्ट्रीम लेवलला ना तुमच्या म्हणजे आपल्या काउन्सिलरची ओळख गणिताची टीचर म्हणून करून दिली. तर काव्या म्हणते, हो करेक्ट आहे, आणि कधी कधी ना प्रचंड भीती वाटते, हे सगळं त्यांना कळाल्यानंतर काय होईल, ते कसे रिॲक्ट होतील. तर पार्थ म्हणतो, हो ते खरं आहे, ते प्रचंड हर्ट होतील. तर तेव्हा काव्या म्हणते, हो खरं आहे, आणि काकूंना ना लपवाछपवी केलेली अजिबात आवडत नाही. तर पार्थ म्हणतो, हे अनुभवलेलं दिसतंय तुम्ही? तर काव्या म्हणते, हो चांगलंच अनुभवलेलं आहे, आणि म्हणून तर भीती वाटते ना. तर पार्थ म्हणतो, मग काय करायचं, सांगायचं काही बाबांना? तर काव्या म्हणते, तेच तर कळत नाहीये देशमुख. तर पार्थ विचारतो, म्हणजे काय कळत नाहीये? घरच्यांना सांगायचं का नाही हे कळत नाही, का डिवोर्स घ्यायचा का नाही हे कळत नाही? तर काव्या आता थोडीशी विचारात पडते. तर आता इकडे मित्रांनो, त्यांनी वसू आणि रम्याच्या खोलीमधला सीन दाखवलेला आहे. इथे आशाताई साफसफाई करत असते आणि नेमकी आता ती बरोबर तीच बॅग उचलते आणि दरवाजाच्या बाहेर ठेवते आणि त्याच्यानंतर फुलदाणी सुद्धा उचलून बाहेरच्या बाजूला ठेवते आणि त्याच्या शेजारी टेबल ठेवते आणि ती टेबल ठेवत असताना नेमकी ती बॅग गडगडत जाऊन, म्हणजे त्या बॅगला धक्का लागतो आणि ती बॅग गडगडत जाऊन जिन्यावरून खाली पडते आणि तेव्हाच इकडे मानेनी कोणाला तरी फोन लावत असते आणि ती मागे बॅग पडलेली असते तिच्या आणि ती मागे न वळून बघता म्हणते, अरे कोण धडपडते? आणि इतक्यातच तिचा फोन लागतो आणि ती म्हणते, हॅलो, सॉरी सॉरी, तुम्हाला नाही, कशा आहात तुम्ही? आणि तेव्हा ती बॅग चक्क तिथे पडलेली असते आणि त्याच्यामध्येच सगळे काही पुरावे असतात. तर आता मानिनी बोलत बोलत पुढे जाते आणि म्हणते, नाही असं कसं, तुम्हाला तर यायलाच हवं, आणि सहकुटुंब सहपरिवार, अहो माझ्या मुलांचा आणि सोनांचा कौतुक सोहळा आहे आणि अशोकरावांना विक्रम फोन करतीलच, असं म्हणून ती वळून परत त्या बॅगेच्या दिशेने जात असते आणि आता अचानकपणे तिचा पाय त्या बॅगेला लागतो सुद्धा आणि ती फोनवरती म्हणते, हो आता मी ऍड्रेस मला पाठवते आणि वाट बघते मी, असं म्हणून ती फोन कट करते आणि फोन ठेवल्यानंतर ती म्हणते, अरे बापरे, हे काय, ही बॅग कशी काय इथे आली? आणि त्या बॅगेमधून काहीतरी बाहेर आलेलं असतं आणि जेव्हा मानिनी ते बघत असते, इतक्यातच आता ही वसू आणि रम्या धावत तिथे येतात आणि वसू एकदमच ओरडते, अरे बापरे, ही माझी बॅग इथे कशी काय आली? असं म्हणून तिच्या हातामधून ती बॅग खेचून घेते. तर मानिनी म्हणते, अरे हो, ही तुटलेली बॅग तुमची आहे नाही का? तर वसू म्हणते, हो माझीच बॅग आहे. तर मानिनी तिला म्हणते, हो ठीक आहे, पण एवढं घाबरायला काय झालंय? तर आता वसू थोडीशी सावरू लागते स्वतःला, म्हणते, घाबरले कुठं मी मानिनी? अगं बॅग रूम मध्ये ठेवलेली होती ना, ती अशी अचानक हॉल मध्ये
दिसली म्हणून मी थोडीशी गडबडली इतकंच. तर रम्या म्हणते तेच ना, वरून कशी काय खाली आली बॅग? तर इतक्यातच आता आशाताई खाली येते आणि म्हणते ताई साहेब ते मी लादी पुसायला सामान बाहेर काढलं होतं ना, त्यामधून पडली असेल बहुतेक. तर वसू तिच्यावरती ओरडू लागते, म्हणजे अशी कशी काय पडली? वेंधळी झाली आहेस का तू आशा? तर आशाताई म्हणते आता मी काय केलं, लादी पुसताना सामान इकडचं तिकडं करायला लागतं ना, नाहीतर तुम्हीच म्हणता की काम चुकार आहे. तर वसू तिला परत म्हणते तोंडवर करून बोल नकोस हा तू, आणि आम्हाला न विचारता आमच्या वस्तूंना हात का लावलास? तर तेव्हा आशाताई म्हणते हो मी यावेळी सुद्धा विचारणार होते, पण मी ना काल मी रम्याताईंना फोन केलेला होता, तुम्ही घरात नव्हते तेव्हा. तर तेव्हा त्या म्हटल्या की अशा फालतू कारणांच्यासाठी फोन नाही करायचा, म्हणून नाही विचारलं, नाही तर विचारलंच असतं. तर वसू तिला परत म्हणते फार शहाणपणा करायला लागली आहेस तू ना अशी नाही ऐकणार असं म्हणून तिच्या अंगावरती जातच असते. तर तेव्हा आता रम्या तिला अडवते आणि इशाऱ्याने म्हणते अगं मामी आहे इथे मामी. तर तेव्हा आशाताई तिला म्हणत असते नाही नाही यावेळी मारू नका, यावेळी मारू नका. तर आता मानिनीला धक्काच बसतो आणि ती म्हणते आशा यावेळी मारू नका म्हणजे काय, आधी कधी मारले का यांनी तुला? तर तेव्हा रम्या लगेच सगळं काही सावरून घेऊ लागते, म्हणते अगं मामी काहीतरीच काय, आणि आशाला म्हणते अगं आशा काय बोलतेस तू हे, आम्ही कधी मारलं तुला? तर तेव्हा मानिनी तिला थांबवते आणि म्हणते रम्या तुला विचारले का मी? आणि आशाला म्हणते आशाताई तू बोल, यांनी तुला कधी मारलेलं आहे का? काय झालेलं होतं तेव्हा? आणि असं काही झालं असेल तर तू मला का नाही सांगितलंस? तर तेव्हा आशाताई थोडस त्या दोघींच्याकडे बघते आणि मानिनीला म्हणते नाही ताई त्यांनी नाही मारलं मला, म्हणजे ती खोटं सांगू लागते. तर तेव्हा मानिनी तिला परत म्हणते अगं तू आता म्हणालीस ना यावेळी नका मारू म्हणून, आणि तू घाबरू नकोस आशा, बोल बरं. तर तेव्हा आशाताई खोटं बोलू लागते, म्हणते नाही नाही ते त्या मारतील की काय असं मला वाटलं, म्हणून मी म्हणाले की यावेळेस नका मारू म्हणून. तर तेव्हा मानिनी म्हणते बरं ठीक आहे तू एक काम कर, ही बॅग नेऊन ठेव जा तू. तर रम्या लगेच म्हणते नाही नाही कशासाठी, मी घेऊन जाईन ना, असं म्हणून ती पटकन ती बॅग उचलते आणि तिथून जाऊन लागते आणि त्याच्या मागे मागे वसू सुद्धा निघून जाते. आणि आता मानिनीला या सगळ्या प्रकरणावरून थोडी शंका आलेली असते खरी. तर आता इकडे यावेळी बरोबर त्यांनी एकदम जबरदस्त सीन दाखवलेला आहे. नंदिनी आता ती बॅग वरती ठेवत असते आणि बॅग ठेवत असताना तिचा तोल जातो आणि बरोबर जेव्हा येऊन तिला मागून पकडतो आणि आपल्या हातावरती उचलून घेतो. आणि तेव्हा हे दोघे सुद्धा एकमेकांच्या डोळ्यामध्ये छान असं बघत हरवून जातात. तर तेव्हा नंदिनी म्हणू लागते सॉरी सॉरी मी ना चुकून पडले. तर तेव्हा जीवा म्हणतो मग अशा चुका होऊ देत, तसं सुद्धा तू खूप दिवसानंतर पडलीयस. तर तेव्हा नंदिनी म्हणते म्हणजे काय, मी पडावं अशी तुमची इच्छा आहे का? तर तेव्हा जीवा म्हणतो हो, म्हणजे नेहमी मला तुला असं झेलता येईल. तर तेव्हा नंदिनी म्हणते अहो असं काय करताय, उतरवा ना मला खाली. तर तेव्हा जीवा म्हणतो हो उतरवतो, पण त्या आधी ना तू मला एक गोष्ट सांग चकाचक बाई, आयुष्यात ना एका ठिकाणी नेहमी पडावं माणसाने. तर नंदिनी विचारते कुठे? तर जीवा लगेच सांगतो प्रेमात. प्रेम खूप कमाल गोष्ट असते, तूही एकदा पडून बघ, असं म्हणून तो आता तिला अलगद खाली उतरवतो. तर तेव्हा नंदिनी आता त्याच्याकडे बघत असते आणि ती मनातल्या मनात म्हणते मी तर पडलेलेच आहे पसारेवाला, तुमच्या प्रेमात फक्त पडलेले नाहीये तर अखंड बुडालेले आहे. तर जीवा सुद्धा आता मनात म्हणतो हो मी सुद्धा. तर आता इकडे या दोघी परत पळत पळत आपल्या खोलीमध्ये येतात. तर रम्या खूप वैतागलेली असते आणि म्हणते त्या आशाचं तर ना थोबाडच फोडणार आहे मी, ती कशी काय सारखं आपल्यासाठीच खड्डा खणायला येते, आज फक्त ती मामीमुळेच वाचलेली आहे, पण नेक्स्ट टाइम बघ तिला कसं घराबाहेर काढते ते. तर वसू तिला म्हणते रम्या आधी शांत हो, राग आवर. तर तेव्हा रम्या म्हणते अगं आई मी कशी शांत हो सांग ना, मामीने जर समज आता ही बॅग खाली उघडली असती तर जर काय बघितलं असतं त्याच्यामध्ये काय आहे तर काय झालं असतं. तर वसू म्हणते हो ना रम्या, अगं नशीब त्या रुमालावरती मानिनीने जे केलेलं बघितलं नाही, आणि मला तर सारखं वाटत होतं की आत्ता म्हणेल की ही बॅग उघडून दाखव म्हणून. तर रम्या घाबरते आणि म्हणते अगं आई प्लीज प्लीज असं काही बोलू नकोस, अगं आता थोडक्यात वाचलेलो आहोत आपण, माहितीये का तुला, नाही तर मामीच्या हातामध्ये ती बॅग बघितली ना तेव्हाच मला असं वाटलं होतं की संपलं काही सगळं. आणि तुला मी सांगते आई की ही आशा आहे ना आपल्याला डोई जड होणार आहे, आपण ना घरातल्या बाकीच्यांच्या वरती लक्ष ठेवून राहू आणि ही आपलं पितळ उघडं पाडेल. तर वसू म्हणते म्हणूनच तुला सांगते त्याच्यावरती हात उगारायची भाषा परत करू नकोस. तर रम्या म्हणते अगं काय बोलतेस तू? तर तेव्हा वसू म्हणते अगं काय काय म्हणतेस, एक दिवस आशा येऊन सांगेल की मी हे काम सोडते म्हणून, आणि जाता जाता विक्रम आणि मानेनी समोर आपलं भांड फोडेल, मग काय करायचं तेव्हा? तर तेव्हा रम्या म्हणते अगं नाही का आई, एवढी हिंमत नाहीये तिच्यामध्ये, आणि हे बघ तिला ना असं गोंजारात बसण्यात काही एक अर्थ नाहीये, तिला ना आपली भीतीच वाटायला हवी, आणि पुढच्या वेळी ना ती आपल्या रूम मध्ये पाय तर ठेवू दे, तिचं ना तंगड तोडतेच, असं म्हणून ती जोराने असं पाय मारते आणि स्वतःच खाली पडते. तर तेव्हा वसू मोठ्याने हसू लागते आणि म्हणते अगं रम्या काय हे? तर रम्या खालीच बसून इवळत असते, म्हणते अगं आई तू हसतेस काय, हात दे मला, असं म्हणून ती आता वसू तिला हात देते आणि उठवून उभा करते. तर
रम्या तिला म्हणते बास झालं, हसू नकोस. आता ना सुद्धा मी त्या आशामुळेच पडलेली आहे. लादी पुसून गेलेली आहे ना, बघ बघ हे सगळं पाणी तसंच आहे. तिच्यावर ओरडायचं सोडून तू माझ्यावरच हसतेस इथे. तर वसू म्हणते तुझ्यावरती नाही हसत आहे मी, तुझ्या ओव्हर कॉन्फिडन्स वरती हसते. अगं पाडायला गेलीस आशाला आणि स्वतःच पाय घसरून पडलीस. तर तेव्हा रम्या म्हणते अगं बास आई बास. ती आठवते का तुला, ती कल्पना होती तेव्हा तू सुद्धा पाय घसरून पडली होतीस, पाय मुरगळला होता तुझा, आठवतंय का? तर वसू म्हणते बरं ठीक आहे, आठवले मला ते सुद्धा. पण आता महत्वाचं काय आहे की हे पुरावे महत्वाचे आहेत ना, का ती आशा महत्वाची आहे? आणि पुरावे महत्वाचं आहे ना, मग हे सांभाळून ठेव आधी. तर आता या दोघींचं असं चाललेलं असतं आणि इकडे आता पार्थ आणि काव्यामधलं परत त्यांनी सीन दाखवलेला आहे. पार्थ आता काव्याला विचारतो काय विचार करताय तुम्ही? तर काव्या म्हणते मी हा विचार करते देशमुख, मी जर पुढच्या महिन्यापासून काउन्सिलिंगला नाही गेले तर माझ्या गणिताचे टीचरना काय वाटेल? तर पार्थ आता तिला विचारतो पण तुम्हाला काउन्सिलिंग साठी का जायचं नाहीये? तर तेव्हा काव्या आता मनातल्या मनात त्याच्याकडे बघतच बोलते कारण मला हे लग्न हवं आहे देशमुख. तर तेव्हा पार्थ तिला परत विचारतो बोला की फीस करणारी मांजर. तर तेव्हा काव्या म्हणते बोलले की अहो मनातल्या मनात बोलले मी, लबाड बोकेला ऐकायला नाही आलं का? तर पार्थ आता यावेळी नाही असं तिला सांगतो. तर तेव्हा काव्या परत आता मनात म्हणते म्हणजे त्याला ऐकू जाते का नाही ही परत खात्री करून घेते. म्हणते मला हे लग्न हवं आहे देशमुख, मला आयुष्यभर आता या बोक्यावरती फिसकारत राहायचं आहे. तुमच्या नावाचं मंगळसूत्र आता खूप मनापासून घालायचं आहे, ते मानाने मिरवायचं आहे, तुमचा हात घट्ट धरायचा आहे, मला तुमच्या सोबतच म्हातारं व्हायचं आहे. तर तेव्हा पार्थ आता तिच्याकडे एकसारखा बघत असतो आणि तिला मध्येच थांबवत म्हणतो एक मिनिट, मांजर आता मनामध्ये बरंच काही बोलली का? तर तेव्हा काव्या म्हणते हो फायनली ऐकायला आलं का तुम्हाला? तर पार्थ तिला म्हणतो नाही ना. तर काव्या खूप चिडते आणि तिथून उठून म्हणते असं कसं नाही ऐकवलं तुम्हाला, तुम्ही खोटं बोलताय, आता उगीच भाव खाताय तुम्ही. तर पार्थ तिला म्हणतो अहो मी का भाव खाईन काव्या? तर काव्या त्याला म्हणते कारण संधी मिळाली ना की भाव खायला आवडतं तुम्हाला. तर तेव्हा पार्थ म्हणतो नाही मी खातो भाव, पण आता मला तुमच्या मनामधलं ऐकायचं होतं पण नाही ऐकायला आलं. तर काव्या म्हणते नको तेव्हा माझ्या मनामधलं सगळं कळतं ना तुम्हाला, पण मग मी आता मनातल्या मनात म्हणत होते की मला आता हे लग्न हवं आहे तर ते बरं नाही ऐकायला तुम्हाला, असं ती आता रागारागात बोलून जाते. तर तेव्हा आता पार्थ बरोबर तिच्या मनामधलं तिच्या ओठावरती काढून तिला दाखवतो आणि तो आता एकसारखं तिच्याकडे बघून हसत असतो आणि काव्या बरोबर त्याच्या ट्रॅप मध्ये सापडलेली असते आणि ती आता डोळे घट्ट मिटून टाकते आणि त्यानंतर ती लाजत लाजत हसू लागते आणि मधून मधून आता ती पार्थकडे सुद्धा बघू लागते. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्याने आता त्यांच्या लग्नाचा फोटो आपल्या हातामध्ये घेतलेला असतो आणि ती म्हणत असते हा फोटो आता बदलायला हवा ना देशमुख, जरा हसरे फोटोज लावायला पाहिजेत आता आपण. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो हा फोटो या रूम मध्ये नको पासून हसरा फोटो या रूम मध्ये असावा, इथपर्यंतचा प्रवास माझ्या मांजरीने केला तर, असं म्हणून तो आता तिला गालाला पकडतो आणि तिच्याकडे बघून छान स्माइल करत असतो. तर तेव्हा काव्या सुद्धा खूप आनंदित असते. तर आता इकडे नंदिनीने सुद्धा ती साडी जीवासमोर आणलेली असते. तर तेव्हा जीवा ती साडी जेव्हा बघतो तर तेव्हा तिला म्हणतो ही साडी तर नंदिनी पुढे म्हणते ही साडी ना तुम्ही तुमच्या पहिल्या पगारामधून माझ्यासाठी आणलेली होती. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो एवढ्या कौतुकाने बोलतेस म्हटल्यानंतर ही साडी तुला भलतीच आवडलेली दिसते. तर तेव्हा नंदिनी मनातल्या मनात आता बोलू लागते आणि म्हणते फक्त साडीच नाही तर तुम्ही सुद्धा खूप आवडू लागलाय मला आता जीवा, पार्टी नंतर मी माझ्या मनामधलं सगळं काही तुम्हाला सांगून टाकणार आहे. तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.